कायदा ही भाषा आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या संजय पांडे जोडले गेले आहेत. संजयजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक या चर्चेत सहभागी झालेत. संजयजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख जोडले गेलेले आहेत. गोवर्धनजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत असतील आणि उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजय खन्ना हे सुद्धा या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होतील. मला या चर्चेची सुरुवात करायची आहे ती म्हणजे संजय पांडे यांच्यापासून. संजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? म्यूट आहे तुमचा आवाज, थोडा म्यूट काढा तुमचा. प्रश्न माझा थेट आहे पोहोचतोय की आज ज्या पद्धतीनं सरकारनं ही सक्ती केली मराठी भाषेची, ग्राहकांच्या दृष्टीनं ती अतिशय महत्त्वाची आहे. जुजबी भाषा बोलता येणं ही सेवा देत असताना गरजेचा आहे, तो त्याचा हक्क आहे. पण त्याला आम्ही ठेंगा दाखवतो, नाही करणार, ही भाषा मगरुरी आहे का? असं आहे की भाषा हा संवादचा माध्यम होऊ शकतो, संघर्षाचा माध्यम नाही. जनता पक्षाचा हा धोरण एकदम फिक्स आहे आणि महाराष्ट्रात राहण्याचा, महाराष्ट्रात काम करण्याचा, महाराष्ट्रात उद्योगधंदा करण्यासाठी आपल्याला मराठी भाषा येणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यात काही दुमत होऊ शकत नाही. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलंय की आपण ह्या रिक्षा ऑटो चालकांना कालावधी देऊ आणि त्यांना काय आम्ही म्हणजे मराठीचं पांडित्य घ्यायचं असं नाहीये. जे व्यवहारिक भाषा आहे ती शिकायची आहे आणि ते शिकावंच लागणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की जेवढे ऍप्लिकेशन्स आले त्याच्यापेक्षा 80 to 85% लोकांनी ते एक्झाम्स दिलेत आणि ते उत्तीर्ण झालेत. सरकारने, स्वयंसेवी संस्थांनी, भारतीय जनता पक्षाने मराठी शिकवण्यासाठी क्लासेस लावलेत. जे 10, 15, 20% उरलेत त्यांचंही आपण त्यांना कोचिंग देऊ आणि त्यांना संजयजी, आम्ही बोलणार नाही, आम्हाला सक्ती चालणार नाही, ही भाषा बोलणाऱ्यांना कुठला क्लास लावायचा? असं आहे की हे कोण आहेत? पहिला तर विलासजी आपण ते माहिती घ्या की हे कोण आहेत जे भाषा आणि प्रांताचं राजकारण करत आहेत का? ह्या लोकांना त्यांनी प्लांट केलं आहे का? महाराष्ट्रात राहायचं आहे, मराठी येणं गरजेचं आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या इकडे गेल्या, आम्ही इकडे राहतोय. मी उत्तर भारतीय आहे, पण माझ्या पिढ्यानपिढ्या इकडे गेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या विकासात हा अमराठींचा पण योगदान आहे आणि आम्ही ते तिकडे राहतोय. मराठी बोलणं हे योगदान आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यात काही दुमत होऊ शकत नाही. आणि हे मुजोर कोण आहेत याची माहिती घ्या. ज्यांना भाषा आणि प्रांताचं राजकारण करायचं आहे आणि भाषा आणि प्रांताचं राजकारण पेटवायचं आहे, हे ते आहेत. कोण आहेत? आणि जे कोणी असेल त्याची नोंद सरकार घेईल आणि हे कोण आहेत त्याची माहिती येईल आपल्यापर्यंत आणि आपणच तो मुद्दा लावा. तुम्हाला माहिती आहे कोण घटक कोण आहेत? 85% लोकांनी परीक्षा दिली आहे. बरे जी 15% आहेत त्यांना थोडं अडचण होते, त्यांना आपण परत ट्रेन करू. सरकारने सांगितलंय आपण मुदत वाढ करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय की अमराठी मराठी हा मुद्दा आमच्यासाठी नाही आहे. आम्ही ह्यांना परत एक्सटेन्शन देऊ आणि त्यांना ट्रेन करू. विषय एकदम सिंपल आहे. पण हे काही ठराविक लोक जे करतायत ते कुणालाही मंजूर नाही. अगदी बरोबर आहे, मंजूर नाहीये. पण त्यांना हे मंजूर नाहीये आम्हाला मराठी शिकायला भाग पाडणं किंवा आमच्यावर सक्ती करणं. माझा प्रश्न हे बघा, ज्याला शिकायचंय त्याला आपण शिकू शकतो, ज्याला शिकायचंच नाही त्याला काय सांगणार आहे? आपल्या प्रस्तावनामध्येच आपण सांगितलंय. पण हे ज्यांना नाही शिकायचं ते कोण आहे? ते पेटवतायत का? मराठी आणि अमराठीमध्ये एक वाद निर्माण करतायत का?
ठीक आहे. ज्यांचं संपलेलं उत्तर भारतीय राजकारण विकास आहे, सेनेचे संजय ज्यांच्या- खन्ना आपल्यासोबत ज्यांचं- जोडले गेले आहेत. संजयजी, माझा ज्यांचं- आवाज तुमच्यापर्यंत ज्यांचं- पोहोचतोय? ज्यांचं राजकारण संपलंय ते राजकारण परत आणतायत का? संजयजी, म्यूट आहात आपण. म्यूट आहात आपण. हे कोण लोक आहेत? हे कोण लोक आहेत ज्यांना मराठीचा नाव काढलं की त्यांच्या पोटात दुखतंय? जे मराठी त्यांचं पोट भरतीये. का त्यांचा एवढा मराठीला विरोध आहे? का पोटात दुखतंय? माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय येतोय, बोला. बघा, आता हे कोण लोक आहे हे सरकारने बघितलं पाहिजे. हा. कारण आपण महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला आणि आपण जर महाराष्ट्रात पोट भरतोय तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे. ते आमचं पण धोरण आहे की मराठी शिकलीच पाहिजे. आणि जे बोलतात की मी मराठी सीखेगा नहीं, मैं मराठी बोलेगा नहीं लेकिन कमाएगा, हे सरकारने बघितलं पाहिजे. आणि मला पण एक बोलायचंय, एकदम जे गरीब माणसं आहेत ते मराठी, ते रिक्षा चालक आहे आणि ते टॅक्सी चालक आहे, आपण त्यांना आणखी थोडी वेळ वाढवून दिली पाहिजे. ते माझ्या सरकारला ते आहे की थोडा आणखी वेळ वाढवून द्या. कारण ते काय 50 वर्षाच्या वरचे आहेत, त्यांना ते तकलीफ होते मराठी बोलायला. थोडीशी त्यांना आणखी मुदत वाढ द्या, तेही शिकतील.